नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपल्या नवीन राजकीय पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्याचं आयोजन केलं असून काल त्यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील अकोले येथे दिवंगत अशोक भांगरे यांचा जयंती सोहळा व शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षरित्या घोषणा केली असून या तरुण नेत्यामागे आपली ताकद उभी करा असं आवाहन पवार यांनी लोकांना केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आज अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली. मराठा समाजाला दगा दिल्याने पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलंय. दरम्यान उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी पोलिसांनी मराठा विद्यार्थ्यांवर खुल्या प्रवर्गातून सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली. जे लोक बोगस कागदपत्रे सादर करतात त्यांना तुम्ही IAS करत आहात आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडे खरी कागदपत्रे असताना अन्याय सुरू आहे असा आरोप जरांगे यांनी पोलिसांवर केलाय. संघ लोकसेवा आयोग अर्थात UPSCचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी पदाचा राजीनामा दिलाय. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सोनी यांनी व्यक्तिगत कारण दाखवून राजीनामा दिल्याचं सांगत त्यांनी जून अखेरीस राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही याची पुष्टी झालेली नाही. परंतु सोनी यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही IAS अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असतानाच आता आणखी एक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसतंय. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शहर पवार हे आज उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हे देखील तिथे दाखल झाले आणि त्यांनी पवार यांची भेट घेत चर्चा देखील केली आहे. हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हा खेळ कुठपर्यंत चालणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. देशाला पुन्हा एकदा तोडण्याचा तुमचा विचार आहे का? देशाचं तुम्हाला विभाजन करायचंय का असा सवाल करत राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. देशाचं नुकसान होत असल्याचेही राऊत म्हणाले. हिंदुत्वाची आम्हाला जादा चिंता आहे, नकली लोकांना चिंता नाही. बेईमान असलेली लोक आम्हाला नकली म्हणत असल्याचे राऊत यांनी म्हटलंय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचा जालन्यात सत्कार करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जालना रेल्वे स्थानकावर आगमन होता. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर, महिला स्त्री रुग्णालयाचे डॉक्टर अविनाश जाधव यांनी जाधव यांचा सत्कार केलाय. यावेळी त्यांनी रुग्णालयाचा आढावा घेतला असून सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सतत अपघाताची मालिका सुरू असून आज पहाटे 2 वाहनांचा भीषण अपघात झाला. यात कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोने समोरील साखरेच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांचा भीषण आग लागून अपघात झालाय. त्यामुळे टेम्पो चालकाचा होरपळून मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. बोरघाटात फुल मॉल जवळ उतारावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झालाय. अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. माहिती मिळताच देवदूत यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणाऱ्या सामाजिक संस्थेचे सदस्य, खोपोली फायर ब्रिगेड, लोकमान्य हॉस्पिटल टीम, महामार्ग वाहतूक पोलीस, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य केलंय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळतोय. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. यामध्ये रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या 2 जिल्ह्यांना समावेश आहे. या 2 जिल्ह्यात अति मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्यामुळे या 2 जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
भंडाऱ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पाणी पातळी वाढली असून आज सकाळी धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आलेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू राहिल्यास धरणाच्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्यात येईल. त्यामुळे नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांसह नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा गोसीखुर्द धरण प्रशासनाने दिलाय. दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगर शिर्डी भक्तांनी गजबजली. या निमित्ताने आजपासून 3 दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. साईबाबा संस्थानच्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास आज पहाटे प्रारंभ झाला असून पहाटे काकड आरती, मंगलस्थानानंतर साई चरित्राची ग्रंथ मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली. साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. आज उत्सवाचा पहिला दिवस असून साई सच्चरित ग्रंथांच्या मिरवणुकीत संस्थानाचे अध्यक्ष सुधाकर येरलगड्डा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर सहभागी झाले होते. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक पायी पालखी देखील आता शिर्डीत पोहोचायला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.